नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता पडणार आहे त्याची तारीख अजूनपर्यंत आलेली नाही, परंतु त्या हप्त्याच्या बाबतीमध्ये अनेक चर्चा या सुरू झालेल्या आहे की काही शेतकऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार ज्यांच्याकडे विशिष्ट फार्मर जे आता फार्मर युनिक कार्ड जे नवीन बनत आहे, म्हणजे शेतकरी विशिष्ट क्रमांक किंवा शेतकरी विशिष्ट कार्ड ज्या शेतकऱ्यांना असेल, ज्यांच्याकडे असेल त्याच शेतकऱ्यांना जे आहे ते पीएम किसान योजनेचा लाभ हा मिळेल किंवा येणारा हप्ता जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं नाही आहे। जो फार्मर युनिक कार्ड आहे तो फार्मर युनिक कार्ड आता शेतकऱ्यांना बंधनकारक असणार आहे, परंतु केव्हापासून तर हा जो आता येणारा 19वा हप्ता आहे हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडेल, जो सर्व शेतकरी पात्र आहे किंवा ज्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचे हप्ते मिळालेले आहे। परंतु इथून पुढे जे आहे तो 20व्या हप्त्यापासून जे आहे ते जे फार्मर युनिक कार्ड जे शेतकरी विशिष्ट क्रमांक असेल किंवा शेतकरी विशिष्ट जो कार्ड आहे तो बंधनकारक असणार आहे। ज्या शेतकऱ्याकडे हा फार्मर युनिक कार्ड किंवा शेतकरी आयडी असेल त्याच शेतकऱ्याला जे आहे तो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। किंवा जर तुम्हाला नवीन जे नोंदणी करायची असेल पीएम किसान योजनेतून 2019च्या नंतरची जर तुमची फेरफार असेल आणि तुमच्याकडे तुम्ही जमीन घेतली असेल 2019 नंतर, तर त्या बाबतीत देखील काहीसा बदल हा होऊ शकतो, कारण जे सरकार जे आहे ते या बाबतीत विचार करत आहे की बरेच दिवसापासून यामध्ये जे आहे तर पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी बंद आहे, फक्त त्यांचीच नोंदणी होत आहे की ज्यांचं जे फेरफार आहे ती 2019च्या अगोदरची आहे किंवा 19 नंतरचे फक्त त्यांचीच होत आहे, किंवा व्यक्तीचे एखाद्या शेतकऱ्यांचे मृत्यू झाले असेल तर त्यांच्या वारसाची फक्त यामध्ये नवीन नोंद होत आहे। बाकी जे नवीन शेतकऱ्यांचे फेरफार आहेत त्यांचे नोंदणी हे बंद आहे। तर यामध्ये देखील बदल होऊ शकतो, परंतु हे बदल देखील फक्त त्याच शेतकऱ्यांना लागू असेल की ज्या शेतकऱ्यांकडे जो फार्मर युनिक कार्ड असेल, फार्मर युनिक आयडी असेल, तर त्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते नोंदणीसाठी हे सुटेबल असणार किंवा सोपं जाणार आहे। तर अजूनही यांचं जे आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे CSC मार्फत लवकरच सुरू होणार आहे, अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही आहे। फक्त याची जी नोंदणी सध्या जी आहे ती फक्त तलाठी कार्यालयामार्फत केली जात आहे, परंतु जे फार्मर युनिक कार्ड असणार आहे, जे शेतकरी विशिष्ट आयडी असणार आहे, सर्व शेतकऱ्यांना यापुढे बंधनकारक असणार आहे। प्रत्येक शेती योजनेसाठी जे आहे किंवा शेतीशी संबंधित जे काही योजना असतील किंवा जे काही अनुदान असतील त्यासाठी जे आहे तर हे फार्मर युनिक कार्ड किंवा फार्मर युनिक आयडी शेतकरी आयडी जे आहे शेतकरी कार्ड जे आहे ते बंधनकारक असणार आहे। तर याचं देखील लवकरच जे आहे ते ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर त्याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच टाकू की आयडी कसा बनवायचा आणि कुठे तयार करायचा। तसेच सर्व CSC सेंटरवर देखील लवकरच हे सुरू होणार आहे। त्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। याबाबतचे तुमचे काही जर प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे, तिथे देखील तुम्ही जॉईन करून आपली माहिती मिळू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।